नमस्कार मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या चौथ्या म्हणजे कर्क राशीच्या मार्च 2026 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे. नेहमीप्रमाणे हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार आपण जाणून घेत आहोत. तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहदशा, ग्रह परिस्थिती, स्थिती यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात घेऊन हा व्हिडिओ पाहायचा आहे. असं असलं तरी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम कमी अधिक फरकाने निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि म्हणूनच आपण ठेवू शकता या संपूर्ण महिन्यावर काटेकोर लक्ष, करू शकता परिपूर्ण नियोजन. व्हिडिओच्या शेवटच्या भागात नंतरच्या आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे. त्यामुळे एकाच या व्हिडिओमध्ये दैनिक राशीफळ आणि मासिक राशीफळ आपण अनुभवणार आहोत. तसेच कोणते करायचे आहेत आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. म्हणजे याच व्हिडिओच्या खाली विवाह, करिअर, नवीन वर्ष 2026 आपल्या राशीसाठी कसं राहील म्हणजे वार्षिक राशी भविष्य, तसेच या महिन्यातले मुहूर्त याबद्दलच्या व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे. अवश्य ते व्हिडिओ सुद्धा आपल्याला जास्त माहितीपूर्ण ठरतील, पाहायला विसरू नका. चला तर मग माहिती करून घेऊया या मार्च महिना आपल्या कर्क राशीसाठी हे ग्रहमान कसे राहणार आहेत आपल्या राशीला. सध्या राशीला गुरु ग्रहाचं गोचर भ्रमण कुंडलीच्या 12व्या म्हणजे व्ययस्थानातून सुरू आहे व अशातच आपल्या शुभ अशा पंचम स्थानाचा स्वामी ग्रह मंगळ हा संपूर्ण महिन्यामध्ये अशुभ अशा 8व्या घरातून गोचर भ्रमण करत राहणार आहे. यामुळे काही आर्थिक खर्च अचानकपणे वाढताना दिसतील. तसेच मंगळ ग्रह हा घातपात, अपघात, शस्त्रक्रिया यांचा कारक ग्रह असल्यामुळे या संदर्भात आपले कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून प्रचंड काळजी घेणं अपेक्षित आहे. तसेच जी मंडळी जमीन जुमलाच्या कामामध्ये कार्यरत आहेत त्यांनी सुद्धा आपल्या कामाच्या संदर्भात कोणतेही निर्णय फार काळजीपूर्वक आणि अभ्यासपूर्ण घ्यायचे आहेत. या संपूर्ण महिन्यात महत्त्वाच्या कामाची कागदपत्र, सरकारी कामं अत्यंत काळजीपूर्वक हाताळावी लागणार आहेत. विशेष करून जी मंडळी परदेशी प्रवास करणार असतील किंवा अगदी लांबचे प्रवास करणार असतील त्यांनी आपल्या मौल्यवान वस्तू, महत्त्वाची कागदपत्रे या संदर्भात अत्यंत काळजी घेणं गरजेचं राहील. गहाळ होणं, चोरीला जाणं असं असलं, हरवणं अशा प्रसंगातून सावधानता बाळगणं गरजेचं राहील. रवीचं गोचर भ्रमण 14 मार्च पर्यंत याच 8व्या घरातून सुरू राहणार आहे. तेव्हा स्वतःच्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष या काळात द्यायचं आहे. योग्य डॉक्टरी सल्ला आणि पथ्यपाणी सांभाळायचं आहे. 14 मार्च नंतर मात्र हा रवी ग्रह कुंडलीच्या भाग्यस्थानात येत आहे, जे सरकारी क्षेत्रात किंवा कोणत्याही क्षेत्रात वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या मंडळींना शुभ परिणाम द्यायला मदत करते. ज्यांच्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रह शुभ आहे व शुभ ग्रहांची दशा महादशा सुरू आहे अशा मंडळींना भाग्यस्थानातून गोचर भ्रमण करणारा शुक्र ग्रह काही आर्थिक व्यवहारात लाभ मिळवून द्यायला मदत करेल. शिवाय ज्यांना गूढशास्त्र, धर्मशास्त्र यामध्ये रुची, आवड आहे अशी मंडळी या काळात या संदर्भात काही नवीन शिकू इच्छितात त्यांनी अवश्य निर्णय घ्यायला हरकत नाही. तर जी मंडळी आधीपासूनच या विषयात कार्यरत आहे त्यांच्यासाठी हा ग्रहयोग आपल्या कार्याच्या विस्तारासाठी आणि शुभ अनुभवासाठी अत्यंत अनुकूल राहील. घरासाठी काही मौल्यवान वस्तूंची खरेदी करण्यासाठी हा शुक्राचा ग्रहयोग शुभ आणि लाभाचा असणार आहे. व्यापारी वर्गाला हा महिना व्यापार वृद्धीसाठी शुभ राहील. तर ज्यांना इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रात पदार्पण करायचं आहे ती मंडळी सुद्धा अवश्य आपल्या कार्याचा आरंभ या महिन्यात योग्य ते मार्गदर्शन घेऊन आणि योग्य नियोजन करून शुभारंभ करू शकतात. वाहन, विद्युत उपकरणं, अग्नी, धारदार वस्तू हाताळताना अवश्य काळजी घ्या. काही नकारात्मक गोष्टी त्या संदर्भात घडू शकतात. तर ज्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिलेला आहे अशा मंडळींनी डॉक्टरांचं सेकंड ओपिनियन अवश्य घ्या. शेतजमीन, शेती तंत्रज्ञान, गाड्यांचं गॅरेज अशा क्षेत्रात कार्यरत असलेल्या मंडळींना मात्र हा महिना लाभाचा राहणार आहे. संततीचा निर्णय घेणाऱ्या मंडळींनी आपल्या डॉक्टरांचा सल्ला मात्र आवर्जून घ्यावा. विद्यार्थ्यांना हा महिना काहीसा थोडा अडचणी ठरवणारा असणार आहे. त्यामुळे आपल्या अभ्यासाच्या आणि महत्त्वाच्या परीक्षेच्या संदर्भात अत्यंत काटेकोरपणा ठेवा. महिन्याचा पहिला पंधरवडा आरोग्य सांभाळायचा आहे. यामुळे मानसिक दगदग, धावपळ, लांबचे प्रवास सांभाळून करा. विशेष करून पित्त, उष्णतेचे आजार, ब्लड प्रेशर, डोळ्यांचे आजार, हृदयविकार या विषयात काळजी घ्यावी लागेल. योग्य डॉक्टरी सल्ला आणि पथ्यपाणी याला प्राधान्य द्या.
मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचे सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमचे संपर्क व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची माहिती घ्या आणि नंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा. हे मार्गदर्शन ऑनलाईन फोनवरून करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आपण सहज हे मार्गदर्शन आमच्याकडून घेऊ शकता. यासाठी आमचा संपर्क नंबर आहे 9892156163. हा नंबर आम्ही नेहमीच थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतच असतो. या महिन्यातल्या शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा आपल्या राशीसाठी विचार करता इन्फ्रा, ऑइल, स्टील, इंजिनिअरिंग, फायनान्स, फार्मा हे सेक्टर फायदा मिळवून द्यायला मदत करतील. जाणकारांचा सल्ला मात्र अवश्य घ्या. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना तितकासा शुभ असणार नाही, तेव्हा काळजीपूर्वक ट्रेडिंग करायचं आहे. तर मंडळी, ही होती या मार्च महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती, परिस्थिती आणि परिणाम मासिक राशी भविष्य. आता आपण माहिती करून घेणार आहोत दैनिक राशी भविष्याची. त्यामुळे या महिन्यातील शुभ आणि अशुभ परिणाम समजायला जरा अजून जास्त सोपं जाईल. या महिन्याची जी सुरुवात आहे ती आपल्यासाठी शुभ परिणाम वाढवणारी राहील. ती म्हणजे 1 ते 6 मार्च. हे पहिले 6 दिवस आनंद, उत्साह, चैतन्य वाढवणारे राहतील. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय, गुंतवणूक करण्यासाठी, प्रॉफिट बुकिंगसाठी उत्तम दिवस. कुटुंबाच्या हितासाठी आर्थिक निर्णय घेणं, स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करणं यासाठी हे दिवस शुभ राहतील. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधणं, महत्त्वाच्या गोष्टींवर निर्णय घेणं शुभ दिवस. 7-8 मार्च घरगुती मुद्द्यांवर काही छोट्या मोठ्या तक्रारी आणि गोष्टींवरून थोडासा संवाद विसंवादामध्ये रूपांतर होताना दिसेल. त्यामुळे थोड्या चिंता वाढतील. मात्र घरासाठी महत्त्वाच्या गोष्टी खरेदी करण्यासाठी अनुकूल दिवस. भूमी, भवन, वाहन या संदर्भातले निर्णय घेऊ शकता. 9, 10, 11 मार्च हे पुढचे 3 दिवस विद्यार्थी, गुंतवणूकदार, नोकरदार यांच्यासाठी शुभ दिवस असतील. कला, क्रीडा, गुंतवणूक, नोकरीचे इंटरव्ह्यूज, प्रॉफिट बुकिंग अशा महत्त्वाची कामं करण्यासाठी अवश्य ह्या दिवसाची निवड करू शकता. घेतलेल्या कष्टाला योग्य तो प्रतिसाद देणारे हे दिवस असतील. 12-13 मार्च आरोग्याच्या बाबतीत मात्र निष्काळजीपणा बिलकुल चालणार नाही या 2 दिवसात आणि विरोधकांपासून थोडंसं सावध राहा. 14, 15, 16 मार्च हे पुढचे 3 दिवस महत्त्वाचे निर्णय, कुटुंबातले निर्णय घेण्यासाठी शुभ दिवस. विशेष करून व्यावसायिक आणि कौटुंबिक वातावरण याची अनुकूल अशी साथ मिळेल. जोडीदाराची साथ सुद्धा उत्तम राहील. भागीदारीत काम करण्यासाठी शुभ दिवस. कोर्ट कचेरी, लग्न कार्य यातले महत्त्वपूर्ण निर्णय या दिवसात घेऊ शकता. 17-18 मार्च या दिवसात निर्णय घेताना शांतपणे निर्णय घ्यायचे आहेत. मानसिक दगदग नको, वादावादी नको आणि आरोग्य सांभाळायचे. या 2 दिवसात महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागले तर फार सांभाळून, काळजीपूर्वक आणि योग्य तो विचार विमर्श करून घ्या. कुठल्याही प्रलोभनाला बळी पडून निर्णय घेऊ नका. 19 ते 24 मार्च हे पुढचे 6 दिवस मंगल व धार्मिक कार्यासाठी अत्यंत अनुकूल. नवीन कार्याचा शुभारंभ अवश्य करू शकता. धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी हे दिवस शुभ राहतील. महत्त्वाच्या गाठीभेटी, चर्चा, माहिती घेणं यासाठी हे दिवस अनुकूल असतील. जुने मित्र, नातेवाईक यांचा सहवास, गाठीभेटी आपला आनंद वाढवेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी, कुटुंबातील अधिकारी मंडळी, वरिष्ठ मंडळी यांचं सहकार्य उत्तम लाभेल. नोकरदार मंडळींसाठी काही शुभ आणि लाभाच्या गोष्टी घडताना दिसतील. 25-26 मार्च आरोग्य, गुंतवणूक, पैशाचे खर्च, नातेसंबंध सांभाळावे लागतील. कोणतेही महत्त्वाचे निर्णय काळजीपूर्वक घ्यायचे आहेत. तर महिन्याचे शेवटचे 5 दिवस 27 ते 31 मार्च शुभ आणि अनुकूल दिवस राहतील. महत्त्वाची कामं अवश्य हातात घेऊ शकता. गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंगसाठी शुभ दिवस. म्हणजे ही होती या मार्च महिन्यातील 31 दिवसांची दैनंदिन राशी भविष्याची माहिती. शुभ परिणाम वाढवण्यासाठी या महिन्यात गणेशाची आराधना, उपासना वाढवा. यासाठी ओम गंग गणपतये नमः मंत्राचा जप 1 माळ, तर संकटनाशक गणपती स्तोत्र, गणपती अथर्व शीर्ष याचं पठण सुरू ठेवा. म्हणजे ही होती कर्क राशीची मार्च महिन्यातली संपूर्ण माहिती. माहिती कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. मंडळी, बऱ्याच दिवसापासून लोकांचा आग्रह आहे ज्योतिष वर्ग सुरू करण्याविषयी. आपल्या सगळ्यांच्या आग्रहाखातर लवकरच प्राथमिक ज्योतिष अभ्यास वर्ग ऑनलाईन झूम मीटिंगवर आपण सुरू करत आहोत. या प्राथमिक ज्योतिष अभ्यास वर्गामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत 12 राशींची, कुंडलीमधील 12 घरांची म्हणजेच 12 स्थानांची आणि 9 ग्रहांची अत्यंत सखोल आणि विस्तृतपणे.
ज्यांना या प्राथमिक ज्योतिष अभ्यास वर्गामध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी अधिक माहितीसाठी अवश्य ऑफिसच्या संपर्क व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून माहिती घ्यावी. 9892156163 हा तो नंबर. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण 3 पुस्तकं प्रकाशित केली. त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी हे भारतात कुठेही मागवायचं असेल 330 रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा. तसेच मंडळी, परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी लिहिलेला रचलेला अप्रतिम असा ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार 151 रुपये फोनपे करून आपण मागवू शकता. हा ग्रंथ स्त्री, पुरुष, आबाल, वृद्ध कुणीही वाचन किंवा पारायण करू शकतात. तसेच हा अष्टोत्तर शतनामावली हा सुद्धा 151 रुपये फोनपे करून आपण घरपोच मागवू शकता. यामध्ये विविध देवदेवता आणि काही महत्त्वपूर्ण ग्रह यांची 108 नावं संकलित केलेली आहेत. तसेच मंडळी, शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूत ठेवण्यासाठी श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, वास्तु इंद्राणी यंत्र, सुदर्शन यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, मेरुश्री यंत्र, दक्षिणावर्ती शंख ही सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असतील तर आधी व्हॉट्सअप करा, माहिती घ्या, नंतर आपली ऑर्डर बुक करा. तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवणारे हे धूप दीप पात्र याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेच. मंडळी, असा हा मार्च महिना आपल्या राशीला सुख समृद्धीचा, आनंदाचा, भरभराटीचा जावो हीच भगवंताचरणी प्रार्थना. पुढच्या भागात सिंह राशीसाठी पुन्हा एकदा आपल्या चॅनलला भेट द्या. तोपर्यंत कळावे लोभाय असावा. धन्यवाद.